स्वतःला सुशिक्षित म्हणवून घेणारा समाज वृद्ध माता पित्यांना सांभाळत नाही. वाटेल तेवढे पैसे खर्चून त्यांची रवानगी वृद्धाश्रमात करतोय. याउलट सांगलीचा पैलवान रामदास पवार आपल्या मातेचे ऋण फेडण्यासाठी लाल मातीची प्रामाणिक सेवा करतोय. पैलवान रामदास पवार नशिबासोबत कुस्ती करतोय. आईच्या कर्करोग उपचारासाठी तो कडवी झुंज देतोय. कुस्ती हा खेळ आहे संघर्षाचा. या खेळामध्ये बाह्य संघर्षापेक्षा अंतर्गत संघर्ष खूप मोठा आहे. लहान वयामध्ये इतर मुलं जी मस्ती करतात, बागडतात, मात्र कुस्तीपटू होण्यासाठी त्या वयामध्ये लंगोट बांधून तालमीमध्ये कष्ट करावे लागतात. तेव्हा कुठे किशोर वयामध्ये त्याची फळे मिळतात. असा हा खेळ कुस्तीचा. त्यानंतर मग इतके कष्ट मेहनत करून परत बाह्य संघर्ष सुरू होतो. पण जर या संघर्षाबरोबर नशिबानं अजून काही पुढ्यात ठेवलं तर मग पैलवान व्यायामामध्ये लक्ष देणार की स्वतःचं करिअर करणार, हा प्रश्न उपस्थित होतो. अशीच एक संघर्ष गाथा आज आम्ही तुमच्या समोर मांडणार आहोत. पैलवान रामदास पवार यांची. सातार जवळ एक कुस्तीचं मैदान होतं. या ठिकाणी रामदास पवार यांची प्रथम क्रमांकाची कुस्ती होती. लहान मोठ्या कुस्त्या संपल्या आणि दिवस मावळतीला झुकू लागला. तेव्हा मग आयोजक चिंता करू लागले की 1 नंबर लढणारा रामदास अजून आला कसा नाही. सारेच चिंतित होते. तेवढ्यात धूळ उडवत रामदास मोटरसायकलीवरनं एकटाच आला तसा कपडे काढून लाल लंगोट लावून मैदानामध्ये शेंडू ठोकतच गेला. प्रेक्षकांनी आपल्या लाडक्या पैलवानाचं स्वागत टाळ्यांच्या कडकडाटामध्ये केलं. रामदासची तब्बल 1 तास कुस्ती चालली आणि रामदासनं पोकळ घिसा या डावावर आपल्या तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यावरती विजय मिळवला. विजयानंतर लोकांनी रामदासला उचलून घेतलं. हार, फुले, फेटा नेसवून त्याला बक्षीसही दिलं. लोकांच्या गरड्यामध्ये रामदास बाहेर आला आणि टॉवेलनं आलेला घाम आणि मातीचा चिखल पुसला आणि कपडे घालून तसेच मोटरसायकल परत शहराकडे वळवली. कुतूहल म्हणून शहाजी नाना पारगावकर यांच्याकडे चौकशी केली असता समजलं की रामदासच्या आईला कॅन्सर आहे आणि आज तिचं ऑपरेशन झालंय. रामदासने मैदाने करून साठवलेले सारे पैसे त्यासाठीच खर्च झाले. आईचं ऑपरेशन दुपारीच झालं. दिवसभर रामदास तिथेच थांबला होता आणि आता कुस्ती करून परत आईच्या सेवेला गेला. जसा माझा आणि भोसले व्यायाम शाळेचा जिव्हाळा खूप जुना आहे. मी स्वतः या तालमीमध्ये सराव केलाय. सध्या भोसले व्यायाम शाळेचे वस्ताद मार्गदर्शक पैलवान शहाजी नाना पवार पारगावकर हे आमचे खूप जुने सहकारी मित्र. रामदास इतक्या दिवस माझ्या संपर्कात आहे तरी इतकी मोठी खंत त्याने कधीच बोलून दाखवली नाही. रामदासची आई कर्करोगाने त्रस्त आहे. सध्या ती घरीच असते, मात्र कर्करोगाच्या गाठीचं ऑपरेशन सतत करावं लागतं. कर्करोग नुसतं नाव उच्चारलं तरी अंगावर काटा येतो. जीव नकोसा करून सोडणाऱ्या थेरपीज, खरोखर हे सारं खूप भयानक आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये रामदासनं आजवर कुस्तीची मैदाने करून येणारा पैसा आईसाठी खर्च केला. श्रीमंतांची मुलं ज्या वयामध्ये चैनीचं जीवन जगतात त्या वयामध्ये रामदासनं केवळ आणि केवळ लाल मातीमध्ये घाम गाळलाय. सुखाची ममतेची छाया, माई माऊलीची माया, अनमोल माया, ऊन सावली सुखाची ममतेची छाया. तुला आठवतो मनी साठवतो, दिसे आसवात ही तुम्हाला. हे आई तू भासे ठाई ठाई. हे आई तू भासे ठाई. आणि एवढं मोठं दुःख त्यानं कोणालाही सांगितलं नाही. गप्प राहून व्यायाम करणं, कुस्ती करणं आणि आईची सेवा करणं हाच जणू त्याचा नित्यक्रम. डोळ्यात पाणी येतं जेव्हा रामदासची कथा ऐकतो. एक पैलवान आपल्या मातेचं ऋण फेडण्यासाठी लाल मातीची गुमान सेवा करतोय. दुसरीकडे वृद्धाश्रम भरून जात आहेत. स्वतःला सुशिक्षित म्हणून घेणारा समाज आपल्या आई वडिलांना सांभाळता येत नाहीये म्हणून मागेल तितके पैसे देऊन त्यांची रवानगी
वृद्धाश्रमामध्ये करतात, तर आपल्या आईसाठी स्वतःच्या वैयक्तिक सुखाला तिलांजली देऊन तालमीमध्ये घाम गाळणाऱ्या आणि कुस्तीच्या पैशांवरती आईचा उपचार करणाऱ्या रामदास बद्दल डोळ्याच्या कडा नक्कीच पाणवतात. पण भारतप्रेमी ज्योतिराम सावडेकर ही भोसले आश्रमशाळा स्थापन केली. गेली 60 वर्षे या तालमीमध्ये 100-150 पैसे नियमितपणे पैलवान सराव करत आल्यात. सध्या पैलवान विष्णू सावर्डे मय झाल्यापासून या व्यायाम संस्थेचा मी संभाजी सावर्डेकर संपूर्ण देखभाल करीत असतो. याच्यामध्ये पैलवानाला शिक्षण देत येतो. या तालमीतील अत्यंत पारगाव गावचा सातारा जिल्ह्यातील पैलवान रामदास तुकाराम पवार गेले 11 वर्षे या तालमीमध्ये सराव करून महाराष्ट्रभर अत्यंत कुस्तीपटू नावलौकिक करतो आहे. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असून सुद्धा तो आतापर्यंत पैलवान कुस्त्या स्वतः करून पैसे मिळवून कुस्त्या करीत आहे. सध्या त्याची आई कॅन्सरनं आजारी आहे. तर आतापर्यंत इथं स्थानिक लेवलला उपचार आहे, पण पुढं उपचार करणे अत्यंत जरुरी आहे. त्याच्या आईला मदत करणं. तरी आम्ही काही मंडळी उदाहरणार्थ पैलवान क्षेत्रातले काम करून उदाहरण चंद्रहार पाटील, कोल्हापूरचे काही महाराष्ट्र केसरी, सांगली जिल्ह्यातले काही महाराष्ट्री आणि इथे जुने जाणकार वयस्कर लोक आम्ही त्या रामदासच्या आईला मदत करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. आपण सर्वांनी त्याला दिलदारपणाने त्याला मदत करावी आणि त्याच्या आईच्या महिन्याला मोठा खर्च ऑपरेशनचा वाचावा या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील करीत आहे. उद्या महाराष्ट्रात रामदासकडे पाहण्याचा दृष्टिकोन अत्यंत चांगला पैलवान म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. त्याच्याकडे काही गोल्ड मेडल्सची अपेक्षा आपण करू शकतो. या ठिकाणी तिची आईचा जर उपचार चांगला झाला तो याच्यापुढे तो चांगल्या कुस्त्या करू शकेल असं मला विश्वास आहे. आता कुस्त्याच्या मैदानाला खेडोबाडी तो करतो, मैदानाला कुस्त्या करतो. त्याच्यातनं येऊन खर्च येणारा महिना जो 7-8 खर्च असतो पैलवानकीच्यामध्ये तो पोटो निवडक होतो. शिल्लक राहण्याचे जे होतात तो आतापर्यंत आईच्या दवाखान्याचे खर्च करण्यात आलेला आहे. अत्यंत गरिबीची परिस्थिती असल्यामुळं त्याला घराकडून काही मदतीची अपेक्षा नाही होऊ शकणार नाही आहे. आणि सातत्य कुस्त्या करून एवढा मोठा खर्च भेटणार नसल्यामुळं त्याला गरज त्याच्या आईच्या ऑपरेशनसाठी जी पैशाची अत्यंत गरज आहे ती आपण सर्वांनी मिळून ती गरज करून ऑपरेशनच्या पद्धतीने केलं तर तो चांगला नाव कमवू शकेल अशी मला अपेक्षा वाटते. रामदास तुकाराम पार, गाव पारगाव, तालुका काटाव, जिल्हा सातारा. भोसले शाळेत सराव करतोय 12 वर्ष झालं. आणि संभाजी सावर्डेकर माझे वस्ताद आणि शहाजी नाना पवार आणि सर्व पैलवान मित्रमंडळी. 3 वर्ष झाले मग आईला त्रास आहे. आणि मी आईला एक गाठ उठलेली, गाठीचं ऑपरेशन करून त्याचं सांगितलं असं कॅन्सर असा सांगितलं आम्हाला. मग ऑपरेशन केले, 2 ऑपरेशन झाले, आता 3रे ऑपरेशन करायला लागेल असं सांगितले डॉक्टरने. कुस्त्याच्या याच्यावर मी सगळं ऑपरेशन केलं. मी कुस्त्या खेळून पैसे कमवून मी याच्यावर ऑपरेशन केलं. मी घरी देखील नाही सांगितलं की असले, आणि आईला देखील माहीत नाही आणि आजार माहीत बी नाही आईला की हा आजार आहे म्हणून सांगितलेलं देखील नाही. आता पाटील म्हणले आता याला कुठे नेतो म्हणलेत. माझ्या पाटलांचे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्यावर बोलणं झालं. ते म्हणले मी बघतो, तुम्ही काय भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ते आता आम्ही आधी पुण्याला जाऊन येणार आहे तिकडून दवाखान्यात, मग सांगतील नंतर मग काय ते निर्णय आम्ही घेणार आहे. नमस्कार, मी शरद पवार. मी रामदासचा गावालाच आहे. रामदास गेले 3 वर्ष झालं माझ्या बरोबर आहे. 3 वर्षापासून ते अडचण आलेली आहे ती मला माहीत आहे. तो भरपूर इथं कष्ट करून त्याच्या आईजवळ 12ला जायचा दुपारी. नंतर तिथून याचा 4 वाजता इथं व्यायामाला, इथनं व्यायाम करून तो 7 वाजता आईजवळ जेवण घेऊन झोपायला जायचा. तिथून उठून 4 वाजता दवाखान्यातून उठून तो इथं प्रॅक्टिसला येत होता. आता तो चांगल्या जोडीत आहे आणि तो खेड्यापाड्यातनी कुस्त्या करून तो आईचा खर्च भागवतो. एका कुस्तीला कमीत एका कुस्तीला 10,000 12,000 असे जसं गाव असेल तसं ऍडजस्ट करतो रामदास. रोज कुस्त्या नसतात. वर्षातून चांगला सीझन म्हणजे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे 4 महिने मिळेल तेवढे करून घेतो तो. 4 महिन्यात जो साठलेला असेल तोच थोडा थोडा खर्च करत पुन्हा परत दवाखान्याचा खर्च भागवून आपलाही खर्च भागवला जातो. एकदम खूप कष्ट करतो तो. मी शरद ठोंबरे, रामदासच्याच गावचा, आणि रामदास मी लहानपणापासून कुस्ती क्षेत्रामध्ये आहे. रामदास मी आता सांगलीमध्ये पार्टनरच आहे. रामदासची
परिस्थिती मी डोळ्यासमोर पहिल्यापासून बघतोय. रामदास हा अतिशय चांगला पैलवान, गुणी पैलवान आहे. अतिशय गरीब परिस्थितीतून त्याने इथपर्यंत मोठी जोड कमविली आणि ही कमवत असताना अचानक त्याच्या आयुष्यात असला दुःखाचा डोंगर कोसळला की अचानक त्याच्या आईला कॅन्सरसारख्या आजारानं ग्रास असला आजार जडत असताना सुद्धा त्याचं कुस्तीवरलं मन कमी झालेलं नव्हतं. अशा कंडिशनमध्ये त्याला काय करावं काय सुचत नव्हतं. त्यावेळेला तालमीतील सर्व मंडळींनी त्याला थोडा आधार दिला. रामदासच्या डोळ्यातून त्यावेळेला पाणी आलं की आपल्या आईला कॅन्सर झाला आहे. ह्या पोझिशनमध्ये त्याला काय करायचं काय सुचत नव्हतं. अशा वेळेला त्याला घाबरू नको म्हणले. दवाखान्यात मुलांनी नेलं, त्याच्या आईला बोलवून घेतलं. त्याच्यावर भरपूर अशा तपासण्या झाल्या असताना ती गाठ नक्की कशाची आहे ही तपासली गेली. ही गाठ म्हटलं की साईटला उठली ती जरा कॅन्सरचं लक्षण असू शकतं, पण ती तपासल्यानंतर कळालं की ती कॅन्सरचीच गाठ आहे. त्यावेळेला रामदासच्या पायाखालची वाळू भरपूर अशा राखली. रामदास खचत गेला. खचत जात असताना ही बातमी 1-2 वर्ष रामदासनं कुणाला सुद्धा सांगितली नाही. म्हणजे तालमीतल्या मंडळींना सगळ्या माहीत होतं. ते चालू असताना प्रॅक्टिस त्याचं चालू होतं. 2 वर्ष असं चांगल्या पद्धतीनं त्याच्या जे कुस्तीचं सगळं पैसे साठलेलं होतं ती त्यानं त्यासाठी खर्च केलं. आणि आता जी कंडिशन आहे ती रामदासपेक्षी पैसे 1 रुपया बी म्हणजे असा शिल्लक नाही. आणि त्याचबरोबर त्याचा परफॉर्मन्स थोडा कमी झाला. तो 1 नंबरच्या जोडीतल्या भरपूर अशा मातबर पैलवानांना त्यानं आसमान दाखवलेला आहे. त्याची जोड म्हणजे आता 1 नंबरला तो सहजच म्हणजे त्याची गणना केली जात होती. ही गोष्ट 1-2 वर्ष 3 वर्ष यानं सहन केली की एसटीनं तो आईला सांगलीमध्ये दाखल करायचा. का तर तो सांगलीमध्ये असल्यामुळं आईची सोय दवाखान्याची कुठं होईल तर सांगलीत होईल. का तर हा सिटीत असल्यामुळं गाव खेडगाव आहे, पारगाव गाव. इथं आल्यानंतर तो दवाखान्यात जायचा, चालत जायचा, रिक्षानं जायचा. त्याच्याजवळ गाडी नसल्यामुळं मित्रांचं सकाळ थोडं लाभायचंच. तरी पण जेवण 1 टायमाला मिळायचं, 1 टायमाला नाही मिळायचं. पण आईकडे त्याचं पूर्ण लक्ष असल्यानंतर संध्याकाळी येऊन 7-8 वाजले तरी व्यायाम करायचा, खुराक खायचा आणि मुलांच्यात मिसळून जायचा. त्याचबरोबर ही बातमी काही दिवसानंतर मुलांनी सरांना कळाली. कुस्ती मल्लविद्याचे गणेश मानुगडे सर आहेत, त्यांनी भरपूर अशा तऱ्हेनं त्या बातमीपासून रामदासला अशा पद्धतीने मदत होईल की रामदास ह्या पैलवान चांगला आहे आणि त्याच्यावर असली वेळ आलेली आहे. रामदास हा ह्याच्यातून मुक्त झाला पाहिजे ही सर्वांची अपेक्षा होती. पण रामदास हा कॅन्सरसारखा आजार अतिशय गंभीर असल्यामुळं रामदास तटपुच्या पैशातून ह्या सांगलीसारख्या सिटीमध्ये त्या आजारावरती काय ठोस असं पाऊल उचलू शकत नव्हतं. ह्यानंतर चंद्रहार पाटील महाराष्ट्र केसरी, डबल महाराष्ट्र केसरी, त्यांनी स्वतः रामदासला फोन केला आणि रामदासला म्हणले सांगली साताऱ्यासारख्या दवाखान्यात उपचार करण्यापेक्षा माझी 2 बहीण आणि 1 भाव आहे, त्यांनी भरपूर अशा केसेस सॉल्व्ह केलेल्या आहेत. ही मला मानुगडे सरांनी बातमी टाकल्यानंतर कळालं. म्हणून पैलवान आहे रामदास चांगला, त्याच्यामुळे मी मदतीसाठी धावलो त्याच्यासाठी. त्याला बोले की आता बार्शीला. पण त्याचबरोबर रामदासला बाकीच्या सहकार्याकडून काही धनिक लोकांकडून किंवा सामाजिक कार्यकर्ते असतील यांच्याकडून थोडीफार काय त्यांच्या परीने मदत मिळावी हीच मी माझ्या भोसले तालमीतर्फे विनंती करतो. रामदास गेल्या 10 वर्षांमध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर या परिसरामध्ये 1 क्रमांकाचा मल्ल आहे. अनेक तगड्या मल्लांना त्यानं आसमान दाखवलाय. गेली 10 वर्ष त्याची लढण्याची ऐट खूबी काही कमी नाहीये. मान खटाव भागामध्ये तर रामदासची कुस्ती म्हटलं की म्हातारी कुस्ती शौकीन मंडळी अक्षरशः वेडी होतात. रामदासची कुस्ती सुरू झाली की तंबाखूला चुना लावायच्या आतमध्ये निकाल लागतो. इतकी तुफानी कुस्ती रामदासने खेळली आहे. असा हा रामदास पवार आज नशिबासोबत लढतोय आणि तोही एकटा. आजवर त्यानं त्याचं दुःख कोणालाही सांगितलं नव्हतं.
पण आज रामदासला कायमस्वरूपी नोकरीची गरज आहे. खरोखर रामदासचं मातृप्रेम अगदी सर्वांनीच आदर्श घेण्यासारखं आहे. गणेश चव्हाण, सी 24 तास, सांगली.